तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या नोट्स मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल होतील. जर मराठीमध्ये लागत असतील तर तुम्ही कमेंट करा, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकून देऊ. तर सुरुवात करू आपण MCQs पासून आणि नंतर आपण स्टॅटिक डेटा बघू. तर सुरू करू आपल्या फर्स्ट क्वेश्चन बरोबर. हु वॉन द 2025 बुकर प्राइज? तर हा डेव्हिड साले यांनी जिंकलेला आहे. हा जो बुकर प्राइज हा कधीपासून दिला जातो? हा 1969 पासून दिला जातो UK द्वारा. त्याचा फर्स्ट विनर जो असतो त्याला 50,000 युरोजचं बक्षीस असतं आणि जे शॉर्ट लिस्टेड असतात त्यांच्यासाठी $2,500 आपलं युरोजचं. नेक्स्ट क्वेश्चन. रिफ्ट व्हॅली फीवर रिसेंटली सीन इन न्यूज इज कॉज्ड बाय विच एजंट? तर हा व्हायरसने होत असतो. सध्या मॉरिटानिया आणि सेनेगल ह्या दोन देशांमध्ये आणि सेनेगल ह्या दोन आफ्रिकेच्या देशांमध्ये ह्याचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे हा न्यूजमध्ये आहे. तर एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकतं. एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन मोस्टली करंटवर आधारित असतात. हे सायन्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, जिओग्राफी असू द्या किंवा कोणता पण विषय असू द्या, सगळे करंट आधारितच सगळे क्वेश्चन्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन. What is the theme of second WHO Traditional Medicine Global Summit 2025? तर ही थीम आहे रिस्टोरिंग बॅलन्स द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ हेल्थ अँड वेलबिंग. ही इंडियामध्ये होणार आहे, दिल्लीमध्ये डिसेंबर 17 ते 19 ह्या तारखेला ती होणार आहे. नेक्स्ट. ग्रेटर फ्लेमिंगो सेंच्युरी इज लोकेटेड इन विच ऑफ द स्टेट विच स्टेट ऑफ इंडिया? तर हे आहे तमिळनाडू ह्या राज्यात ते आहे. नेक्स्ट. वेअर वॉज द एक्सरसाइज ब्रह्मेश्वरा कंडक्टेड इन नोव्हेंबर 2025? तर ही गुजरातमध्ये झालेली आहे, गुजरातच्या कच्छ आणि खाडी भागात. ही आर्मी प्लस नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड प्लस BSF प्लस सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, मराठीत आपण त्याला नागरी सेवा म्हणतो, नागरी प्रशासन, ह्यांच्यामध्ये ह्या सगळ्यांना घेऊन ही एक्सरसाइज झालेली आहे. ही आहे कोऑर्डिनेशनसाठी. आता आपण नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तोच डेटा नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये बघू. विनर कोण आहे? डेव्हिड साले, बुकर प्राइजचा फॉर फ्लेश ह्या बुकसाठी. आता ह्याचं एक कुणाला दिला जातो हा? तर ह्याचं क्रायटेरिया काय आहे की फक्त इंग्लिश लेखकांना तो दिला जातो. इंग्लिश लेखकांना म्हणजे इंग्लिशमध्ये ज्यांचं लिखाण आहे ते, ट्रान्सलेशन नाही. कधी कधी होत असतं की आपण एका दुसऱ्या भाषेतलं पुस्तक आपल्याला आवडलं, ते मग काहींनी खूपच जास्त आवडलं म्हणून त्यांनी ते इंग्लिशमध्ये लिहिलं. तर असे ट्रान्सलेटेड पुस्तक नाही चालत, की ओरिजिनल लिखाण इंग्लिशमधलंच असलं पाहिजे. फिक्शनल नॉव्हल्सला हे दिलं जातं. सिग्निफिकन्स म्हणजे ह्यांचा काय सिग्निफिकन्स आहे, आपण वरती म्हणलं. फर्स्ट हंगेरियन ब्रिटिश ऑथर आहेत हे जिंकणारे. फर्स्ट प्राइज 50,000 युरोज आणि पार्टिसिपेशन किंवा मग शॉर्टलिस्ट जे होतात, नॉमिनेशन ज्यांचं होतं त्यांच्यासाठी $2,500. 1969 मध्ये स्टार्ट झालं होतं. आता एलिजिबिलिटी ही सांगितली जी मी आता आधी ती सांगितली तीच. आणि हे आधी फक्त कॉमनवेल्थ नेशन्ससाठी होतं, नंतर हे सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे कोणताही देश आता ह्याला एलिजिबल आहे. नेक्स्ट. स्टार्टेड कधी? 1969 बाय बुकर मॅककॉनल लिमिटेड या संस्थेद्वारा. आणि ॲडमिनिस्टर कोण करते त्याला? बुकर प्राइज फाउंडेशन UK ही ह्याला ॲडमिनिस्टर करते, ह्याचं कार्यभार बघती. आता हे 4 इंडियन्स आहेत, त्यात वरती 2 इंडियन्स, ह्यातले 2 इंडियन्स वरती ऑप्शन्समध्ये होते. आतापर्यंत 4 इंडियन्सला मिळाला आहे. सलमान रशिदी, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि अरविंद अडिगा. रिफ्ट व्हॅली फीवर. तर हा व्हायरल डिझीज आहे, झोनॉटिक डिझीज. हा प्राण्यांमध्ये होत असतो. रिजन काय? आता रिजन काय याचं? रिजन किंवा रिजन म्हणू आउटब्रेक इन मॉरिशिया अँड सेनेगल. हे 2
आफ्रिकन देश आहेत, इथे यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे सध्या न्यूजमध्ये आहेत. फर्स्ट टाइम हे कुठे गेलं, फर्स्ट टाइम हे केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये, केनियाच्या खसदरीच्या एरियामध्ये आढळला होता 1930च्या दशकात. तर त्यावरूनच ह्याचं नाव रिफ्ट व्हॅली फिवर म्हणून देण्यात आलेलं आहे. फ्रॉम इन्फेक्टेड, आता ट्रान्समिशन याचं कसं होत असतं, इन्फेक्टेड ॲनिमल्स किंवा मस्किटोज, मच्छरांच्या चावण्याने, किंवा मग नॉन ह्युमन टू ह्युमन, म्हणजे माणूस ते माणूस होत नाही हे, की कोणी बरोबर राहिलं म्हणून झालं. त्याला ब्लड जोपर्यंत ब्लडचा कॉन्टॅक्ट येत नाही इन्फेक्टेड पर्सनचा, किंवा मग एखाद्या माणसाला इन्फेक्टेड ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, तोपर्यंत हे कोणाला होत नाही. आणि झोनॉटिक डिझीज हे प्राण्यांमध्ये होत असतो. वेक्टर म्हणजे ह्याचे वाहक कोण आहेत, तर एडिस आणि क्युलेक्स मस्किटोज प्रायमरी ह्यांच्याद्वारे होतो, म्हणजे प्राण्यांना होतो तो ह्यांच्यामुळे होत असतो, आणि ह्यांच्यामुळे माणसांना होतोय. बाकी दुसरे मेजर डिझीज आहेत डेंग्यू, झिका, निपा आणि इबोला. हे पण न्यूज मध्ये असतात, काही मागचे काही वर्ष हे होते सगळेच, म्हणजे झिका आणि निपा आणि इबोला तर होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ट्रेडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट 2025. वेन्यू काय याचं, भारत मंडपम, न्यू दिल्ली इथं. डिसेंबर 17 ते 19 या दरम्यान ही होणार आहे. थीम काय, रिस्टोरिंग बॅलन्स, सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ हेल्थ अँड वेलबिंग. ऑर्गनायझर्स कोण आहेत, WHO आणि इंडियाची मिनिस्ट्री ऑफ आयुष. काही स्टॅटिक, जेनेवा स्वित्झर्लंड हे याचं मुख्यालय WHO, आणि फाउंडेशन कधी स्थापना झाली, 1948ला. डायरेक्टर जनरल सध्याचे आहे ट्रुडोस घेब्रेसिस. आयुष मिनिस्ट्री फॉर्म इन 2014. हा काही स्टॅटिक डाटा. आणि ग्रेटर फ्लेमिंगो सेंच्युरी, लोकेशन काय, धनुषकोडी, तमिळनाडू. जास्त डीप जायची गरज नाही. आणि एरिया कोणता आहे, पार्ट ऑफ गल्फ ऑफ मन्नार बायोस्फिअर रिझर्व. आता हे मन्नार कुठे आहे, हा इंडिया आणि हे श्रीलंका ह्यांच्या मध्ये जो पार्ट आहे गल्फचा, तिथं. आता न्यूज मध्ये काय आहे, इथं बनणारा 50 मेगावॉटचं विंड फार्म, हे विंड फार्म तिथं स्थापन केल्यामुळं हे जे ट्रॅव्हलिंग बर्ड्स आहेत, फ्लेमिंगो हॅबिटॅट आहे तिथं, ट्रॅव्हलिंग बर्ड्स आहेत, हे बर्ड्स तिथं येणं बंद करू शकतात. हा तिथला एक धोका आहे की विंड फार्म, कारण विंड फार्म इतकं मोठं बनवायचं म्हणलं ती जागा तेवढी असणार, हाईट असती, बऱ्याच गोष्टी असतात. स्टॅटिक काय, ग्रेटर फ्लेमिंगो, लार्जेस्ट फ्लेमिंगो स्पीशीज, मायग्रेटरी बर्ड प्रोटेक्टेड अंडर शेड्यूल 4 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. हे ज्यावेळेस असे प्रश्न येत असतात, किंवा मग असे इन्सिडेंट्स होत असतात, त्यावेळेस हेच आजूबाजूचे त्यांचे प्रश्न, त्यांच्या आजूबाजूचे किंवा त्यांच्याशी डायरेक्ट रिलेटेड, जसं की हे झालं की कुठं ते सापडतात. आता हे बायो रिझर्व एक झालं, की हे बायो रिझर्ववर क्वेश्चन येऊ शकतो, की जोड्या लावा वगैरे मध्ये, किंवा काय काय कोणतं रिझर्व कशासाठी फेमस आहे. परत काय स्टॅटिक पॉइंट काय हे. नेक्स्ट काय, गल्फ ऑफ मन्नार बायोस्फिअर, इंडियाज फर्स्ट मरीन बायोस्फिअर रिझर्व, भारतातलं पहिलं मरीन बायोस्फिअर रिझर्व 1989 मध्ये ह्याला स्थापन करण्यात आलं होतं. लोकेटेड बिटवीन इंडिया अँड श्रीलंका, रिच इन कोरल अँड सीग्रास इकोसिस्टम्स. पाचवं, एक्सरसाइज ब्रह्मिश्रा, लोकेशन रन अँड क्रीक सेक्टर, गुजरात. क्रीक सेक्टर म्हणजेच खाडीचा भाग, जिथं की समुद्र आहे हा, आणि ही नदी आहे. जिथपर्यंत नदीमध्ये समुद्राचं पाणी एंटर करतं त्याला आपण म्हणतो क्रीक किंवा खाडी. तर फोकस काय, ड्रोन, सायबर वॉरफेअर, जॉईंट कमांड सिस्टम्स. लिंक्ड एक्सरसाइज ह्या बरोबर होणाऱ्या ह्या बाकीच्या एक्सरसाइज. आता ही कोणाकोणामध्ये झाले, आर्मी नेव्ही एअरफोर्स प्लस BSF प्लस कोस्ट गार्ड प्लस सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण फक्त 5च क्वेश्चन घेतलेत, पुढे आपण क्वेश्चनची संख्या वाढवू.